आम्हा सगळ्यांकडनं डोंगरीगिरी संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय आणि नक्कीच पुन्हा एकदा शुभेच्छा देत एका बाजूला मांडवी गल्लीचं सुद्धा आम्ही इथे नक्कीच कौतुक करेन की मांडवी गल्लीने सुद्धा गेल्या वर्षी भव्य दिवस स्पर्धा आयोजित करताना आपल्या गेल्या काही वर्षांपासून अतिशय सुरेख खेळ, आपला दर्जा, आपली क्वालिटी त्या लोकांनी एक वेगळा या गावामध्ये छाप पाडली, अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवले आणि म्हणूनच हा सामना डोंगरी गल्ली विरुद्ध मांडवी गल्ली नक्कीच रंगतदार ठरेल। याच मैदानात अनेक चकमकी डोंगरी गल्ली आणि मांडवी गल्ली याच्यात झाल्या होत्या। सन्मान क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा डोंगरी गल्ली आणि मांडवी गल्ली एकमेकांसोबत सेमीफायनलमध्ये होते। डोंगरी गल्ली विजयी झाले होते आणि त्या स्पर्धेमध्ये डोंगरी गल्लीने अंतिम सामन्यात सन्मान ट्रॉफी मिळवली होती आणि म्हणून या आठवणी या मैदानावरच्या नक्कीच सांगाव्याशा वाटतील। अनेक भव्य दिवस स्पर्धा सिन्यामध्ये जिम्बो ट्रॉफी याच मैदानावर होती आणि खरोखर ती जिम्बो ट्रॉफी शिवकर समाजानेच आयोजित केली होती। त्या जिम्बो ट्रॉफीमध्ये आंतरवर्सो आणि इतर कोळीवाड्यांची स्पर्धा होती, त्यामध्ये शिवकर समाज म्हणजे अर्थात सिन्यामध्ये संघाने विजय मिळवला होता मडच्या अगेन्स्ट आणि म्हणूनच अशा काही आठवणी या मैदानाने दिल्या। बुधागल्लीने सुद्धा या मैदानात 3 वेळा म्हणजे अर्थात 4 पैकी 3 स्पर्धा जिंकल्या होत्या। अशा अनेक छान छान आठवणी इथे बघायला मिळते। सन्मान सामाजिक संस्था आणि सन्मान संस्थेने या मैदानात अनेक चांगल्या स्पर्धा, डोंगरेली स्पोर्ट्सने सुद्धा या मैदानात चांगल्या स्पर्धा मांडल्या आणि अतिशय सुंदर मैदान, खेळासाठी उत्कृष्ट खेळ, बहारदार खेळ करण्यासाठी चौफेर तुम्हाला फटकेबाजी करता येते। आतापर्यंत 4 सामने झाले, या 4ही सामन्यांमध्ये पाहिलेत आपण की या मे महिन्यात सुद्धा ज्या लोकांनी जे मला वाटतं बॅट स्टंप जे गुंडाळले होते पुन्हा बाहेर काढल्या, आपल्या मॅनातल्या आपण म्हणतो ना तलवारी पुन्हा बाहेर काढल्या, पुन्हा खांदे सरसावले आणि या भव्य दिवस स्पर्धेमध्ये शिवकर समाजाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा चांगला खेळ करू अशा मोठ्या उमेदीने आशेने उतरलेले आहेत सर्व संघ। तर पाहूया आजचा सेकंड इनिंगचा पहिला सामना डोंगरी गल्ली विरुद्ध मांडवी गल्ली। आघाडीचे फलंदाज समाधान आणि अंकुर। पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदररित्या कव्हरच्या दिशेला चौकार समाधान, एक मोठा आधार डोंगरी गल्ली संघाचा। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून प्रणित चिखले, आपण त्याच्याकडे सगळ्या गावांचं म्हणा किंवा संघाचं लक्ष असायचं की प्रणित चिखले आहे, डोंगरी गल्ली आहे असं म्हटलं जायचं। एखाद दुसरा खेळाडू म्हणजे अर्थात अंकुर असे 2-3 खेळाडू जास्त पाहिले जातं, पण जसं समाधान मैदानात आला आणि संघात आला आणि एक मोठा आधार प्रणितला सुद्धा मिळाला। दरम्यान ऑफ साईडवरचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहतोय, निर्धाव चेंडू। समाधान उत्कृष्ट खेळी आतापर्यंतच्या या संपूर्ण या वर्षाच्या मोसमांमध्ये एक इनफॉर्ममध्ये खेळणारा खेळाडू समाधान। अति सुंदर अनेक वर्ष तो वर्सॉ स्पोर्ट्ससाठी खेळतोय आणि म्हणूनच एक अनुभव, एक एक्सपिरियन्स प्लेयर, कुठल्या क्षणाला कुठल्या परिस्थितीमध्ये काय खेळावं ह्याची जाण असणारा आणि म्हणूनच अनेक मोठमोठ्या स्पर्धातून आपल्या संघाला तारून नेलं। त्याच्या साथीला आहे अंकुर, लेफ्ट हँड बॅट्समॅन, एक समाधानपूर्वक खेळतोय। ते पाहिलं हेरतोय चेंडूला, ते हडकासा गुडलेन्सचा चेंडू खाली राहतोय पॉईंटच्या दिशेला, हलकेसे एक धाव आपल्या संघाला एक धाव मिळून देतो। धावसंख्या डोंगरी संघ 5। डोंगरी संघाचे सुद्धा क्रिकेट रसिक खूप रसिक आहेत, त्याने ह्या दिवसाची वाट बघायची होती कधी आमचा संघ पुन्हा एकदा फॉर्मला येतो आणि नक्कीच याचं समाधान त्यांच्या सगळ्या रसिकांना वाटलं असेल। अशा रीतीने पहिलंच षटक इथे, ओ गुड बॉल, इथे सुंदर चेंडू पूर्णपणे बीट होतो, इथे त्रिफळा घेऊन जातो। एक मी ते तारीफ करतो आणि एका बाजूला समाधान निराश होऊन बाहेर पडतो। वाव, सुंदर चेंडू, प्रहर्ष दिघे, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग वर्सटाईल प्लेयर मांडवी गल्लीतला। पहिलं षटक आपल्या हाती घेतोय, पहिल्या चेंडूवर चौकार मारला जातोय पण धीर खचत नाही आणि अशा रीतीने पुन्हा आपले खांदे सरसावतो। अतिशय उत्कृष्ट आपल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो। या आधीचा चेंडू सुद्धा त्याने, या आधीचा सेकंड चेंडू सुद्धा अतिशय सुंदर टाकला होता। त्यानंतर त्याने अंकुर याला हलकेसे एकच धावेवर समाधान मानून त्याला ताब्यात घेतलं होतं, पण अशा रीतीने पाहिलं की चौथ्या चेंडूवर इथे प्रहर्ष दिघे मात्र अतिशय सुंदर बीट करतोय आणि समाधान सारखा एक खन्ना फलंदाज बाद होतोय। समाधान नक्कीच निराश होत असावं कदाचित, पण क्रिकेट आहे, 6 षटकांचा सामना आहे, त्याची खेळी
आणि आपण म्हणतो त्याची हाव असते, आपण म्हणताना की मला खेळायचं आहे आणि समाधान तसाच आहे, मला खेळायचं आहे. पण असो, क्रिकेट आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करताना प्रहर्ष दिघे राईट आर्म ओव्हर द विकेट. अंपायरिंग सांभाळतायत इथे प्रदीप स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर प्रदीप आंबेडकर नॉन स्ट्राईकवर आहे, स्ट्राईकवर आहे वासुदेव भांजी. नवीन फलंदाज अर्चित उत्तम चांदे, एक इनफॉर्म. हे तिघे फलंदाज बघा 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण म्हणतो की 6 म्हणा किंवा 8 म्हणा, एक खेळाडू जरी खेळून गेला तर आपल्या संघाला मोठ्या धावा जमा करू शकतो. प्रहर्ष सन्मानपूर्वक आणि सावधतेने बघा, हेच आपण ज्यावेळी संघ जेव्हा शिखरावर पोहोचतोय, अर्थात डोंगरीगिल्ली मी म्हणेन मित्रांनो की एवढी वर्ष आपण म्हणतो सोनलचं आगीत तापत जातं हळू, आणि आज ते तापलेलं आहे आणि आता कुठलाही शेप घेऊ शकतं, आकार घेऊ शकतं असं ते झालेलं आहे. कारण या मधल्या 15-20 वर्षांमध्ये अनेक सामने हरणं जिंकणं, अनेक अपडाऊन्स पाहिले डोंगरीगिल्ली संघाने. म्हणून त्यांचे खेळाडू, भले आता काही खेळाडू जरी खेळत नसले तरी त्यांचे प्रेक्षक वर्ग, खेळाडू नक्कीच आपल्या सद्यस्थिती असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि अनुभवाचा वापर करून देते. दरम्यान ती सुंदर चेंडू हलक्याच्या कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. चांगला कव्हर सुद्धा क्षेत्ररक्षकाचं डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होतोय आणि 1 धाव पूर्ण करताय. षटक संपतोय, पहिले षटक 1 बाद 8 धावा. अतिशय सुरेख सुरुवात पण होती. अमृत महोत्सव चषक 2025 चालू सामना, दुसऱ्या इनिंगचा पहिला सामना डोंगरीगिल्ली विरुद्ध मांडवीगिल्ली. वेसावा शिवकर कोळी जमा ट्रस्ट अमृत महोत्सव चषक 2025 पहिला दिवस. प्रेक्षक नक्कीच आजच्या स्पर्धेचा घरी बसून आनंद घेत असतात आणि त्याचबरोबर गावात सध्या लग्न सराईती चालू आहेत. सन्मान संस्थेने दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठं काम म्हणण्यापेक्षा एक समाजसेवा त्यांच्या शुभस्य होत असते. दरम्यान सेकंड ओव्हर ध्रुव कव्हर करतोय चेंडूला, मिस करतोय ते क्षेत्ररक्षक. चांगला फटका होता पण थोडासा गॅप, समोर सूर्य त्याच्या येतोय आणि थोडासा लक्ष त्याचं विचलित होतंय. धावसंख्या 9. ध्रुव चाके अंकुर लेफ्ट हँड बॅट्समन, हा सुद्धा एक वर्साटाईल प्लेयर. अनेक वर्ष खेळतोय अंकुर आपल्या संघासाठी. मधल्या काळात इन फॉर्म होता. कधी कधी आपण म्हणतो ना मोठे खेळाडूंना सुद्धा काही असं बॅट पॅच येतोय, तसे म्हणायला हरकत नाही. मधल्या काळात बॅट पॅच अंकुरसाठी एक पण भरोशाचा खेळाडू, पण पुन्हा त्याने आपला फॉर्म म्हणजे प्रॅक्टिस मेक परफेक्ट हे जे म्हणतो ना, अंकुर आणि स्वतःची क्वालिटी जाणली. पाहूया इथे आपण दुसरं षटक दरम्यान ध्रुव हलकेशे इथे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 धाव. धावसंख्यातील 10 अप्स 2 अंकी. दुसरं षटक चालू आहे आणि 2 धावा, अर्थात 1 चौकार समाधानच्या बॅटमधून निघाला आणि असं वाटलं की आता मात्र डोंगरीगिल्ली पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली भरारी घेईल. पण आपण पाहिलं इथे एक चिकी रन्स दरम्यान पुन्हा थ्रो करण्याच्या नादामध्ये ते चेंडू पुन्हा हातातून निसटतोय. 2 धावा. कास्कर ह्या बॅट सर्वेश कास्कर हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू, एक चांगला बॅट्समन मांडवीगिल्ली संघाचा. या मैदानावर अनेक सामने खेळलेला. ध्रुव संघाचं दुसरं षटक. ध्रुव सुद्धा एक राईट आर्म ओव्हर, पण थोडासा चेंडूला कट करतोय हलकेसे आणि टप्प्यावर गोलंदाजी टाकण्यामध्ये माहिर आहे अंकुर. हो, गुड शॉट. दरम्यान चेंडू इथे हा दुसरा झेल सुटतोय. हलकीशी घाई, फटक्यामध्ये जोर होत आहेत आणि दुसरं इथे जीवदान मिळतंय अंकुर यांना. ऋषी भुनगवले
ऋषी किरण भुनगवले. असो चला, क्रिकेट आहे मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी होत असतात. अर्थात IPL चालू आहे. IPLची धडाकेबाज प्रत्येक फलंदाजी गोलंदाजी आपण पाहतो किती फास्ट गेम चालू असतो. आणि तसंच या 6 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की काय होईल, कुठे काय एक चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. अंकुर यांना 2 जीवदान. पाहूया ते अर्चित चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघाला चांगली गोलंदाजी करून फलंदाजांना कसं आपण काबूत ठेवायचा असा प्रयत्न करतोय. एका बाजूला डोंगरगिरी फॉर्म मध्ये असताना डोंगरगिरी समोर खेळताना सुद्धा नक्कीच या संपूर्ण मॅच विचारपूर्वक नियोजन केलं असेल मांडवी संघाने. कुठल्या प्लेयरला कुठल्या प्लेयरसाठी कुठली गोलंदाजी, कुठे आपण फिल्डिंग आखावी. पाहूया ते अंकुर पुन्हा एकदा सज्ज आहे. डावखुरा फलंदाज अतिशय सन्मानपूर्वक खेळला जातोय. गॅपमध्ये खेळताय. हलकेसे एक धाव सहजपूर्ण 2 धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा चांगला थ्रो दरम्यान तू मै घेऊ नको घेऊ अशा परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज कदाचित चुकवत असतील क्षेत्ररक्षकाला. ओव्हरथ्रो होईल का, पण तसं नाही. मांडवी गेली 2 झेल सुटल्यानंतर सुद्धा पण त्याने एक समाधान आहे की आपण एका समाधानाला तरी बाद केलेला आहे. 2 षटकं संपतात. अतिशय सुरेख षटकं संपली इथे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा गेल्या, एक चौकार गेला पहिल्या षटकामध्ये, एक बाद. डोंगरगिरी संघ 15 धावा. लाईव्ह क्रिकेट चालू आहे. सन्मान सामाजिक संस्थेने आज आणि अर्थात दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असतात आणि आज सुद्धा त्यांचा सामूहिक विवाह सोहळा आहे. खूप खूप आभार तुमचे. सन्मान संस्था खरोखर फार मोठं काम करता. एखाद्या गोरगरिबाला आजच्या परिस्थितीमध्ये हे असं खर्चित लग्न पेलणारी नसतात, पण त्यात सुद्धा तुम्ही अशा लोकांना सहकार्य करतात, गरिबांना सहकार्य करतात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तिसरं षटक पुन्हा प्रहर्ष राऊंड विकेट टाकतोय. अवांतर धाव दिली जाते वाईटच्या रूपानं. हलकेशे सिंपल ॲक्शन, थोडासा स्टार्ट, पण भेदक अशी गोलंदाजी. हलकेशेमध्ये टर्न करतोय आणि नक्कीच समाधानला सुद्धा त्याने चकवलं होतं. आणि म्हणून थोडंसं पुन्हा कॅप्टन्सने विश्वास दर्शवला की आपण प्रहर्षाच्या हाती चेंडू देऊया तिसऱ्या ओव्हरचा, जेणून विकेट्स काढण्याच्या प्रयत्नात दिसून येतात मांडवी गेली संघ. पुन्हा हलकासा गुड लेन्सवरचा पण ऑफ स्टंपवर जाणारा चेंडू आउट स्विंग होईल का, पण तो थोडं हलकासा इन होतोय. अवांतरने गेला असं वाटलं होतं अंकुऱ्याला. आपली कामगिरी बजावताना चाके, यष्टीरक्षक चाके थोडंसं क्षेत्ररक्षण डीप ठेवण्याचा प्रयत्न. हवा सुद्धा तशीच या मैदानावर. फुल टॉच चेंडू हलकासा पॉइंटच्या दिशेला कट करतोय. गेली काही दिवस ऊनच वाढलं, गरमी वाढली, पण काही 2-3 दिवस झाले हवा सुद्धा तितकीच वाहू लागलेली आहे आणि म्हणून थोडंसं आपल्याला बरं वाटतंय मित्रांनो. पण एखाद्या आतमध्ये आपल्याला जर घरात बसतो तर उन्हाला आपल्याला जाणवतोय. दरम्यान पुन्हा साईड चेंज करतोय, एक वेगळ्या शैलीमध्ये खेळतोय. इथे चेंडू होता डाव्या एस्टीवरचा, खेळतोय उजव्या एस्टीवर, कारण चेंडू फुकट नाही जावा असा प्रयत्न करतोय इथे फलंदाज अर्चित. धावसंख्या डोंगरगिरी संघ पोहोचतायत 18 तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा 3 चेंडू म्हणजे टोटल 15 चेंडूमध्ये 18 धावा. 15 चेंडूमध्ये 18 धावा. एक चेंडू महत्वाचा आहे. डावखुरा अंकुर ऑफ स्टंपवर जाणारा चेंडू, याला मात्र नकार देऊ शकत नाही प्रदीप आंबेडकर. प्रदीप आंबेडकर वन ऑफ द बेस्ट प्लेयर ही वॉज फॉर यारी गेली स्पोर्ट्स क्लब. अष्टपैलू खेळाडू होता, पण असो आज ही तितकीच कामगिरी आणि क्रिकेटवरचं प्रेम जपतोय. याआधी प्रशांत चिखले हा सुद्धा जरी डोंगरी मंडळाचा तो अध्यक्ष असला तरी सुद्धा क्रिकेटवर त्याची जी आपण म्हणतो ना माया प्रेम, ही सगळ्या गोष्टी आवड महत्त्वाची जपतो आहे. आणि म्हणूनच आजवर कित्येक स्पर्धांमध्ये तो पंच म्हणून कामगिरी पाहत आलेला आहे. दरम्यान इथे अर्चित डाव्या एस्टीवर जाणारा फुल टच चेंडू, देखील थोडासा कंट्रोल गमावताना, पण मला वाटतं नाही तो नक्कीच मिळवेल कंट्रोल. अवांतर धाव येते आणि या धावसंख्या 22, डोंगरगिरी 22. वेसावा शिवकोळी
समाज ट्रस्ट यांचं अमृत महोत्सवी वर्ष 75 वर्ष होत आहेत. एक वेगळ्याचे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आपण जसं लेदर क्रिकेटमध्ये आपण खेळताना बघतो बरेचसे शॉट्स जे आपण म्हणतो टेक्निक्स नाही पण आपल्याला धावा निघाव्या टायमिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे अर्चित करतोय. पण मात्र असो एक धाव मिळते. ते धावसंख्या झालेली आहे 23. 1-1 2-2 असे करत 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 आज पहिला चौकार पहिल्या चेंडूवर मारला गेला. त्यानंतर मग एकेरी दुहेरी अवांतर असो पण इथे थेंबे थेंबे तळे साचतंय डोंगरगिरी संघाचं. पुन्हा एकदा इथे अंकुर आणि अर्चिती इथे गोलंदाज नॉन स्ट्राईकवर अर्चितला बाद करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर त्याने अर्चितला हेरलं होतंय पण असं इथे लकी ठरतो इथे अर्चित. आणि ह्या 2 धावा अंकुरसाठी. टोटल धावा झाल्या 3 षटकानंतर 25 म्हणजे 17 धावा होत्या आणि आता 8 धावा पुन्हा निघाल्या म्हणजे 2-2 करत आपण म्हटलं की पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा दिघे यांच्या 8 धावा आणि टोटल 16 धावा. या ओव्हरमध्ये 10 धावा मिळाल्या. 10 एकूण 18 धावा दिघे यांच्यावर. अर्थात यामध्ये फलंदाजी करामत अशी कमी खेळून काढल्यात. अवांतरी मिळाल्या. एक चिकी रन्स चोरून धावा काढल्या. हे फार महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळालं डोंगरगिरी संघाच्या बॅट्समन यांच्याकडनं. बघा हा कॉन्फिडन्स असतो. आपण म्हणतो ना की जेव्हा एखादं चांगलं होतं तेव्हा सगळंच चांगलं होतं आणि तसंच काय डोंगरगिरी संघ सुद्धा किंवा इन फॉर्म सगळ्यात गोष्टी चांगल्या होतात. गोलंदाज दीपक वेगावर भर. दीपक एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज पण वेगावर भर देतोय आणि म्हणून थोडासा कंट्रोल त्याचा चुकतोय. डाव्या स्टोर अवांतर धाव पहिला चेंडू. प्रेक्षकांचं सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेसावा शिवकर कोळी जमा ट्रस्ट अमृत महोत्सव सिनेमामध्ये मंदिराला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या. डावखुरा फलंदाज आता मात्र हा चेंडू अतिशय सुरेख खोलवर टाकणार. आपण फलंदाज सावध होता थोडंसं बॅकफुटवरनं खेळतोय. चेंडू तिथे चपला जातोय. फक्त एकच धाव मिळते. माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी याच मैदानावर याच जागेवर म्हणजे जे स्टेडियम बांधलेलं आहे व्यासपीठ बांध तिथे शिवकर समाजाने उत्कृष्ट असा नाटक ठेवला होता. तो म्हणजे वस्त्रहरण. पाहूया आपण पुढच्या आठवणी सगळ्या शिवकर समाजाचे सांगणार आहोत. दरम्यान इथे पुन्हा एकदा हो वाट लावली पण हा चेंडू मैदानाच्या आतच. डावखुरा फलंदाज इथे थोडाच कमजोर फटका खेळला जातोय. हा आता इथे चूक नाही केली मात्र फलंदाज ध्रुव याने गोलंदाज क्षेत्ररक्षक ध्रुव याने. आणि हा दुसरा गडी बाद होतोय अंकुर यांच्या रूपानं. अशा रीते 2 चांगले खंदे आणि कॉन्फिडंट खेळणारे बाद होत आहेत अंकुर आणि समाधान. पाहूया आता तिसरा एक इनफॉर्म खेळाडू प्रणित चिखले. अनेक वर्ष डोंगरीच्या कॅप्टन्सपदी आणि अनेक वर्ष एक मोठी जबाबदारीने खेळणारा असा खेळाडू मैदानात जातोय. 4थं षटक इथे दीपक यांच्या हातात. दीपक याला यश मिळतंय ते एक मात्र चांगली गोष्ट आहे मांडवी गिल्ली संघासाठी. मांडवी गिल्ली संघ जरी संत शांत खेळत असले धावसंख्या पुढे जरी डोंगरी गिल्ली संघाच्या पुढे जरी जात असल्या तरी डोंगरी गिल्ली संघाला नक्कीच प्रयत्न करीत 40च्या आत रोखण्याचा. कारण 4थं षटक चालू आहे. धावसंख्या ते 27 लागले आहेत आणि इथे बाद होतोय अंकुर. एक रिस्की फलंदाज होता. त्याच्या बॅट लागली असती तर मला वाटतं त्या डावखुरा असल्याकारणे वाऱ्याचा त्याला उपयोग करता आला असता. पण थोडासा कमजोर फटका चेंडू बॅटवर आपटला जातो कारण चेंडूमध्ये वेग होता दीपक यांच्या आणि म्हणून चेंडू बॅटवर आदळतोय. उशिरा खेळला जातोय. शॉट चांगला असं म्हणण्यापेक्षा थोडा कमजोर फटका होता. पण असे इथे 2 बार डोंगरी गिल्ली संघ 27 धावा. 4थं षटक दीपक यांच्या 2 चेंडू झाले आणि दुसऱ्या चेंडूवर त्याला गडी मिळतो अंकुर. स्ट्राईकवर येतोय नवीन खेळाडू प्रणित चिखले. डावखुरा पुन्हा थोडासा फुलटॉस होतोय. फुलटॉस थोडासा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. फक्त 1 धाव. डिक्लेअर एरिया. बघा हे मैदान तुम्हाला समोर अगदी समोर म्हणा. स्क्वेअर लेग पॉइंट
एक्स्ट्रा कव्हर ओपन आहे, चौफेरी खेळू शकता. फक्त फाईन लेग किंवा स्लिपच्या ठिकाणी तुमच्या डिक्लेअर एरियात दिलेला आहे. पण असो इथे मोस्टली प्लेयर जे असतात ते व्ही मध्ये जास्त खेळणार आणि जे लोक व्ही मध्ये खेळतात या ठिकाणी मग तो सिनेमामध्ये असो किंवा गावातले सगळेच खेळाडू अतिशय सुंदररित्या खेळताना फुलटॉस 2 फुलटॉस टाकले. या आधीचा थोडासा खोल फुलटॉस होता. हा फुलटॉस डायरेक्ट बॅटवर होता, कमरेच्या हलकासा थोडा खाली होता. कदाचित अवांतर जाऊ शकला असता पण वेग होता आणि कमरेच्या खाली. फक्त 1 धाव मिळते इथे. प्रणिती 1 धाव, अर्चित 7 धावा. धावसंख्या झाली 29. 2 बाद 29. डोंगरी संघ चौथं षटक चालू दीपक यांच्या मार्फत. नॉन स्ट्राईकवर वासुदेव भांजी हलकेसे गुड लेन्सवरचा एक प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग धाव खेळताना 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि या सक्सेसफुली धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा ही धाव, हा कॉन्फिडन्स दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि हलकीशी चूक होते इथे मांडीव गिल्लीच्या, अर्थात चूक म्हणण्यापेक्षा थोडासा गॅप शॉट होता. तू मी धावू असा प्रयत्न झाला आणि गॅप शॉटचा बरोबर उपयोग केला प्रणित चिखले याने आणि म्हणून या 2 धाव डोंगरी गिल्ली संघाला. धावसंख्या झाली 31. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. नॉन स्ट्रायकर वासुदेव भांजी. पुन्हा गुड बॉल. यावेळी मात्र चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावर पडला होता. बघ हा टप्पा हवा या मैदानावर आणि सिमेंटची विकेट टप्पा घेतल्याने. याआधी आपण बघितलं मागच्या मांडवी बाजार गिल्लीच्या मॅचमध्ये सुद्धा शेवटचा जो गोलंदाज होता अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि पूर्णपणे जखडून ठेवलं होतं सिनेमामधूच्या बी संघाच्या खेळाडूला. आणि म्हणून शेवटच्या ओव्हरमध्ये अर्थात 9 धावा होत्या पण त्याही करू दिल्या नाही आणि म्हणून बाजारगिल्ली संघ अतिशय सुरेखरित्या तो सामना जिंकले. पाहूया चौथं षटक समजा मांडवी संघाचा. धावसंख्या येथे झालेली आहे 31. 31. 2 बाद डोंगरी गिल्ली संघाचे. फक्त आता 2 षटक शिल्लक. गोलंदाज आलाय शिबू. आतापर्यंत प्रहर्ष आणि 2 षटकं टाकलीत. 18 धावा दिल्या, 1 गडी मिळवत. ध्रुव याने 1 षटक टाकलं आणि दीपकाने 1 षटक टाकून 1 गडी मिळवला. पाहूया आता शिबू काय करतोय. शिबू संघाचं 5वं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला स्टार्ट. आर्चित स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. आता पाहूया इथे सीमेच्या जवळ आणि हा षटकार. व्हॉट अ लवली शॉट. असं वाटत होतं की मैदानाच्या आत राहील. चांगले क्षेत्ररक्षक कव्हर करत होते पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा षटकार. गुड शॉट. अर्चित ह्याचीच वाट बघत होते डोंगरी गिल्ली संघ आणि तू ते त्यांची इच्छा पूर्ण केलीस. पण असं इथे 6 धावांनी पुढे सरकलाय. 37 धावा झाले ते 37. अर्चित यांची धमाकेदार फलंदाजी. अर्चित खेळतोय ते 13 धावांवर आणि पहिला चेंडू शिबू यांच्या पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर थोडंसं कान मंत्र देतो अलंकार. पुन्हा अर्चित स्ट्राईकवर सज्ज आहे. आपण म्हणतो काय ओहो मिस करतोय. टप्पा घेतल्यानंतर अलंकारला वाटलं सहज चेंडू हातामध्ये आणि या 2 धावा. काही लोकांची आपण हल्ली बॅट्समनला बॅटर म्हटलं जातंय, फलंदाजाऐवजी बॅटर हा शब्द वापरतात. पण एक सिंपल आपण या फलंदाज एक चांगला लाडका शब्द ऐकायला चांगला वाटतोय फलंदाज. आणि इथे अर्चित यांची बॅट आपण म्हणतो स्टाईल असते जी खेळताना आणि एक क्या शॉट. जबरी शॉट. हा क्षेत्ररक्षक जम घेतल्यानंतर बा आर या पार. आपण म्हणतो आता सज्जच आहे तो. तू टाक आणि हलका तसं गुडलेनसह चेंडू पण थोडासा बॅकफूटचा वापर केला. हलकीशी उंची मिळाली चेंडूची. अर्चित त्याने दिलं तो त्याला ऑन साईडला खेळताना लॉंग ऑनच्या दिशेला आणि अतिशय सुंदर षटकार.
क्षेत्ररक्षण अतिशय चांगला प्रयत्न केला होता, जम्प मारली होती, आपल्या हाईटचा चांगला उपयोग पण त्याच्या हाती लागला नाही. षटकाराच्या साह्याने ते अर्चित खेळतोय. एकूण 23 धावांवर अर्चितच्या 23 धावा आणि 3 ओव्हरमध्ये शिबू यांच्या एकूण 14 धावा जात आहेत. थोडंसं मागणं पण असो इथे दरम्यान धावसंख्या पोहोचते इथे 45. पाचवं षटक चालू आहे. स्ट्राईकवर अर्चित. गुड बॅट इथे बॅट दरम्यान हा नो नाय नेवर. बघा इथे अर्चित आपण म्हणतो इथे हेच क्रिकेट अनसर्टन्टी, अनिश्चितता, घाई. ॲक्च्युली मी याच्यात तारीफ काढायला जाणारच होतो कारण ते अतिशय सुंदर अर्चित खेळला. तो ना मारणारा चेंडू होता पण स्वतः इतकं सुंदर त्याने रोखलं होतं. सुंदर खेळला तो, गॅपमध्ये खेळला होता आणि 2 धावा नक्कीच होतील असं वाटलं होतं पण प्रणित त्याने आपण म्हणतो नॉन स्ट्राईकवरचा फलंदाज होता खरं म्हणजे प्रणित. या 2 धावा होऊ शकले असते पण असं आहे क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. प्रणितला पूर्ण अनुभव होता पण तरी सुद्धा त्याने विकेट न जावा म्हणून त्याने रोखलं. पण प्रणित याने मात्र हा अनुभव सांगत होते. अनुभव हार्डलक अर्चित हार्डलक. पण अर्चित यांनी मात्र 22 धावा सुंदर 2 षटकारांच्या सहाय्याने काढल्या. आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन टाकलं हार्डलक अर्चित. पण असं येते बघा तुझी नक्कीच उणीव भरून काढेल प्रणित. दरम्यान हा जाव घेऊ नको कारण चेंडू खेळपट्टीवरच होता. गोलंदाजाने कॅरी केला त्याला. यष्टिरक्षक कॅरी करेल तोपर्यंत फलंदाज पोचतो आहे. नवीन फलंदाज प्रथमेश कठीण. मित्रांनो यूट्यूबवर ही मॅच लाईव्ह सगळ्या घरोघर चालू आहे. यूट्यूब ASC हे आपल्या यूट्यूबरचं नाव आहे. त्याला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. ASC यूट्यूबर्स आहेत आणि म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. हो दरम्यान चेंडू खोलवरचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता कठीण यांचा आणि पहिला चेंडू तो समजू शकला नाही. बाद होतोय. शिवब्याला 2 गडी मिळत आहेत. आपलं खातंही उघडू शकला नाही. पण असं येते या आता उर्वरित ओव्हर्स 5वं षटक चालू येते आणि 5वं षटक चालू होतं आणि शुभू यांचं असे 3 चेंडूमध्ये 14 धावा गेल्या होत्या. पण उरलेले 3 चेंडू मात्र इतके सुंदर त्याने टाकलं. 4थ्या चेंडूवर अर्चित मिळतोय. नंतरच्या 5व्या चेंडूवर फक्त 1च धाव मिळते आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळतोय. आणि म्हणूनच मांडवी शक्यतो प्रयत्न करतील डोंगरगिरी संघाला. आता मी 40 म्हटलं होतं, आता 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करतील. एकूण धावसंख्या झालेली आहे 47. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी बाजारगली स्पोर्ट्स क्लब आणि विकास मंडळ स्पोर्ट्स क्लब यांनी तयार राहायचंय. आपण लवकर आमच्या व्यासपीठाजवळ या प्लीज. टॉसअप करायचं आणि गणवेश अच्छा तुमच्यासाठी इथे गणवेश सुद्धा आहे. चला शेवटचं षटक पुन्हा एकदा दीपक आरेकर यांच्या हाती दिलेला आहे. दीपक हा सुद्धा अनेक वर्ष खेळतोय मांडवीसाठी. दीपक नंतर दवणे हे सगळी लोक मांडवी संघातील. दीपक डावखुरा गोलंदाज. पहिलं षटक हा सुंदर फटका. हे काही प्रणित यांचे फेवरेट फटके आहेत. हलकासा त्याला पायालगत चेंडू मिळाला की त्याची बॅट नक्कीच आपण म्हणतो रोहित शर्मा त्या पद्धतीने सुंदर खेळला इथे प्रणित चिखले. सुंदर फटका. धावसंख्या झाली 53.
थोडंसं ना चेंडू वेग कमी होता, लक्षात घ्या. या दीपकाने चेंडूला थोडंसं स्लोवर सोडलं होतं आणि म्हणून हा चेंडू बॅटवर आला. हा जर वेगवान असता तर मला वाटतं निघून गेला असता आणि नक्कीच आपली कामगिरी बजावायला लागलं असतं. पण असो, दरम्यान याचा फायदा तर डोंगरगिरी संघाला झाला, याचं नक्कीच कौतुक प्रणीत याला द्यावं लागेल. अतिशय सुंदर टायमिंग शॉट त्याने खेळलाय आणि 6 धावाने धावसंख्या झालेली आहे इथे 53. 3 विकेट्स गमावल्यानंतर, 4 विकेट्स गमावल्यानंतर शेवटचं षटक. पुन्हा हा मात्र थोडासा वेग आणि चांगल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि या 2 धावा बघा इथे. हा चेंडू हळूहळू येतोय जातोय असं वाटत असताना चेंडू फलंदाच्या बॅट अंगावर लागतोय. पण बघूया इथे हा ॲक्सिडेंटल आहे की पर्पजली आहे हे महत्त्वाचं असतं, कारण जर ॲक्सिडेंटली असेल तर हे 2 धावा दिल्या जात नाही. बाजारगल्ली आणि विकास मंडल पॅव्हलिनशी संपर्क साधावा. या 2 धावा, धावसंख्या पोहोचली 55. हा चेंडू उंचावर मैदानाच्या आणि हा यस बाद होतोय. गुड कॅच राजेश बोंबले. अतिशय सुंदर, स्वतःला एक चांगलं जज केलं राजेश बोंबले. राजेश बोंबले यांनी सुद्धा मांडवी गिल्लीला बरेच सामने जिंकून दिलेले आहेत राजेश बोंबले यांनी, आणि आज सुद्धा एक महत्त्वाचा विकेट त्याने. प्रणित चिखले सारखा चांगला फॉर्म मध्ये खेळत होता, त्याला बाद केलं. चांगलं क्षेत्ररक्षण. पण 5 गडी बाद डोंगरगिरी संघ, 5 गडी डोंगरगिरी संघ 55 धावा. मित्रांनो, आज जरी कमी प्रेक्षक असले आहेत, आता उद्या 2 दिवस आहेत, इथे 3 दिवस ही स्पर्धा. आणि विशेष म्हणजे आपल्याला शेवटच्या दिवशी 2 सेमीफायनल खेळल्यानंतर, लक्षात घ्या, 2 सेमीफायनल खेळल्यानंतर एक अबॉव 50 म्हणजे 50 वर्ष ज्यांची पूर्ण, अबॉव 50 असे गावाची एक टीम आणि सिनेमादेवची एक टीम, असा एक सामना, एकच फक्त सामना, एक मनोरंजनार्थक सामना खेळला जाणार आहे. तरी तयार राहायचंय. अबॉव 50 जे लोक खेळणारे आहेत, खेळाडू आहेत, पण लक्षात घ्या, सराव करा, प्रॅक्टिस करा, अचानक खेळायला येऊ नका. वय झालेलं आपण सगळ्यांचं. पण बघूया, एक गंमत आणि मनोरंजन म्हणून. दरम्यान अतिशय चांगल्या रीतीने दवणे गोलंदाजी करताना हा चेंडूला फक्त बॅटला लावायचा, 1 धाव काढायची, स्ट्राईक रोटेट करायचा असा प्रयत्न होता आणि ते चेंडू बायच्या रूपाने धावसंख्या 1 धाव. 56 डोंगरगिरी संघ 56. लास्ट 2 टू गो. 3 षटकार 1 चौकार, 3 षटकार 1 चौकार. 56 धावा झाल्या डोंगरगिरी संघाच्या. लास्ट 2 टू गो. हा फुलटॉस पाहूया, हा नो बॉलचा इशारा आणि होताच, आणि ही फ्री हिट दिली जाते डोक्याच्या वरून. या दिवसा फुलटॉस बघा, बऱ्याच वेळेला दीपक वेगावर भर देतोय. असो, दीपक आरेकर. धावसंख्या इथे पोहोचली. फ्री हिट मिळते डोंगरगिरी संघाला. या फ्री हिटचा वापर हा स्क्वेअर लेगला बघा, आपण रिस्क घ्यायचा नाही. अशा रीतीने इथे 2 सहज धावा पूर्ण, म्हणजे टोटल 3 धावा मिळाल्या. फ्री हिट यस. आणि हा लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. दिवेश आणि निखिल. स्ट्राईकवर निखिल. शेवटचा चेंडू. असो, अलंकार चाकी, एक्सपिरियन्स प्लेयर, बॅट्समन आणि अंपायर. बऱ्याच वेळा मॅच मध्ये आपल्याला लोकल क्रिकेट म्हटल्यानंतर आणि एक आपला अनुभव असतो, आणि एक चूक होऊ नये यासाठी ही धडपड असते सगळ्या खेळाडूंची.
आणि तीच धडपड आपल्याला पाहायला मिळते. अलंकार शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईकवर इथे निखिल डोंगरिली संघ इथे 60 धावांवर आहे. नक्कीच चांगला स्कोर डोंगरिली संघाचा 6 षटकांमध्ये 60 म्हणजे 10च्या ॲव्हरेजने डोंगरिली संघाचा स्कोर झालेला आहे. 5 विकेट्सच्या. हो हा जबरदस्त शॉट अफलातून शॉट क्या बात है इसे बोलते शॉट. आणि 66 धावा डोंगरिली संघाचा 67 टू विन. दीपक यांनी हा मात्र ओव्हर पिच चेंडू दिलाय. असो इथे 4 षटकार डोंगरिलीच्या बाजूने 1 चौकार डोंगरिलीच्या बाजूने 6 आणि 4 षटकार. वेल डन. असो इथे आयोजकांना वाटतंय आज ही तसंच काही. आणि आपली कोळी समाज कोळी संस्कृती कोळी परंपरा वारंवार कुठे ना कुठे दिसत असते मित्रांनो. आणि आत्ताचा जो नाणेफेकी होणार आहे आजच्या शेवटच्या मॅचचा म्हणजे विकास मंडळ आणि बाजार गल्ली ती दोन्ही कर्णधार लक्षात घ्या कोळी रुमाल म्हणजे कोळी सुरका नेसून आणि गोंड्याची टोपी परिधान करून सन्माननीय मधुकर भोबा यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये गोंड्याची टोपी आणि सुरका घालून. बघा हे कोळी लोकांचं कल्चर सातत्याने आपण जपण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न आणि वेगळे प्रयोग करत असतो आणि तेच प्रयोग आपल्याला इथे दिसून येतात. शिवकर समाजाच्या माध्यमानं इथे मधुकर भोबा यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल बाजारगली आणि विकास मंडळ या दोन्ही कर्णधारांना होता. आणि दोन्ही कर्णधारांनी कोळी रुमाल म्हणजे कोळी सुरका आणि गोंड्याची टोपी घातलेली आहे. बघा सगळं गाव अख्खी दुनिया हा यूट्यूबची मॅच संपूर्ण आपल्या परिसरातील लोक बघत असतील आणि कधी बघू शकतो आपण कारण रेकॉर्ड झालेले आहेत. चला तर दोन्ही संघाला विशाल फोका बाजारगली कर्णधार आणि विकास मंडळचे कर्णधार अश्विन दोन्ही संघांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खरं अतिशय सुंदर दिसता. मॅचचा परिणाम काय होईल तो होऊ दे पण या स्पर्धेमध्ये एक वेगळं काहीतरी आहे. तुमच्याच आठवणीत राहतील. तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल की आम्ही कशी सुरक्याने टॉसअप केला होता ही आठवण तुमच्यात राहील. आणि बाजारगल्ली संघाने टॉसअप जिंकलेला आहे. अभिनंदन बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लब. मित्रांनो मगाशी गाणं लागलं होतं दहीहंडीचं. यंदाचं वर्ष डोंगरी गल्ली मंडळाचं दहीहंडीचं. आणि गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून डोंगरी संघाने खरोखरच त्याची तयारी त्याचा उत्साह साजरा करण्याचे दिवस आणि साजरा करण्याचे काही अनेक कार्यक्रम त्या लोकांनी सादर केले. आणि अर्थात वेसाव कोळी सी फूड फेस्टिवलच्या दिवशीच त्या लोकांनी एका आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलं की आम्ही येतोय आणि ती सुरुवात त्या लोकांनी सातत्याने ठेवत मगाशीच काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय सुंदर रॅली काढली होती नटून ठटून आणि सातत्याने आपल्या मराठी म्हणा किंवा कोळी म्हणा डोंगरीकर तरुण मंडळ यांची फिल्डिंग मांडून घ्यावी लवकर. तर दुसरी एक मॅच आहे या. चला डोंगरीगिरी संघाने त्वरित बघा इथे मेसेज ॲक्च्युली द्यायची गरज नसते पण तरी सुद्धा आपण कधी कसं संघ भावनेतून एक संघ भावना आज एक मी नक्कीच म्हणेन डोंगरीगिरी संघाचे नवोदित बरेचसे खेळाडू आहेत पण त्या नवोदित खेळाडूंच्या प्रणित समाधान अंकुर सारखे एक अनुभवी खेळाडू आपण म्हणतो ना की एखाद्या टीममध्ये किंवा कुठल्याही संघ म्हणा किंवा संस्था म्हणा किंवा एखादं मंडळ म्हणा अनुभवी माणसं असतात ना म्हणजे खेळाडू म्हणा की मी माणसं हा शब्द वापरतो त्यामुळे यंगस्टर लोकांना एक ताकद येते त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकायला मिळतं एक शिस्त लागते आणि तशीच शिस्त आज या डोंगरीगिरी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे.
कारण वारंवार आपण सिनेमामध्ये जे संघात सुद्धा बघतो, मग तो प्रेमनाथ भांजी असू दे, वासुदेव असू दे किंवा अनेक सिनियर प्लेयर्स हॅलो. शिवसेना शाखा क्रमांक 59 चे शाखा अध्यक्ष भरत पेते यांचा सत्कार करतील आकाश रत्ने. सन्मान चिन्ह आणि फुलाचा गुच्छ. भरत पेते, आपण आल्याबद्दल आम्ही आभारी आहे. थँक्यू जितेंद्र. आघाडीचे फलंदाज मांडुगिलीच्या बाजूने अलंकार चाके, स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर ध्रुव चाके, चाचा भतीजा. पण नक्कीच हे दोन्ही फलंदाज, हा ध्रुव चाके उत्कर्ष चाके यांचा मुलगा अनेक वर्ष खेळतोय. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्याने लक्षात द्या गोलंदाजी, फलंदाजी अशा सगळ्यामध्ये एक वेगळी छाप गावात आणि आपल्या संघात सुद्धा एक वेगळं चांगलं स्थान पक्क केलेलं आहे. समोर अलंकार एक सिनियर प्लेयर आहे, समोर आहे गोलंदाज टिट्टू यादव. सुंदर फटका स्क्वेअरलेगच्या दिशेला जातोय आणि हा डिक्लेअर एरियामध्ये फक्त 1 धावेसाठी. आमच्या व्यासपीठावर भरत पेदे, शिवसेना शिंदे गटातील 59 ते शाखा प्रमुख आहेत, आपल्या शाखेचे प्रमुख आहेत. अनेक वर्ष मांडुगिली संघासाठी ते अनेक वर्ष खेळले. मग फुटबॉल असो किंवा क्रिकेट असो, एक चांगली सातत्याने त्याने आपली आवड जपली मांडुगिल्ली. आणि आज त्यांचा सामना पाहण्यासाठी आमच्या व्यासपीठावर त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम भरत. आणि अशा रीतीने मांडुगिल्ली संघ 5 धावा, अलंकार चौकार आणि एकेरी 5 धावा. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न येते, पंच मात्र स्थिर आणि अशा रीतीने निर्धाव. पिंटू यांची पहिलं षटक, 3 चेंडू होत आहेत. 67चं टार्गेट ठेवलेलं आहे डोंगरगिरी संघाने मांडवीगिरी संघासाठी. 67 अतिशय सुरेख. अर्चित यांची फलंदाजी आणि 22 अर्चित यांच्या एकट्याच्या धावा. 4 षटकार मारले गेले, 1 चौकार मारला गेला आणि अशा रीतीने सुंदररित्या खेळताना डोंगरगिरी संघाने मोठं टार्गेट आव्हान ठेवलेलं आहे मांडवीगिरी संघाला. नक्कीच मांडवीगिरी संघाला सावधतेने पण धावा चालू ठेवाव्या लागतील 6 षटकांच्या सामन्यांमध्ये. अर्थात मांडवीगिरीमध्ये नक्कीच तो जोश होश दोन्ही आहेत हे वारंवार त्याने पटवून दिले आणि दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच स्ट्राईकवर पहिल्याच ओपन करण्यासाठी आलेला अलंकार चाके. कारण अलंकार चाके जर त्याची बॅट बहारदार झाली तर नक्कीच हो आय पी एलचा परिणाम, मर्यादित षटकांचा हा परिणाम. नक्कीच स्लोवर सोडतोय, फसवण्याचा प्रयत्न. आणि हेच सर महत्त्वाचं. बऱ्याच वर्षी आपण बघतो की बॅट्समनला आतापर्यंत बेनिफिट होत आले बॅट्समनसाठी, पण म्हणूनच काय वेगवेगळ्या युक्त्या शोधाव्या लागतात गोलंदाजांना. कधी स्लोवर, कधी यॉर्कर, कधी शॉर्ट, कधी मैदानाप्रमाणे चेंडू टाकावे लागतात. आणि नक्कीच गोलंदाजाने सुद्धा तशीच गोलंदाजी करत अलंकाराला थोडं हेरण्याचा प्रयत्न केला. अलंकार सावध होता. 1 षटक संपतंय, धावसंख्या झाली 7. डोंगरगिरी संघाच्या याच वेळी 8 धाव होत्या, पण 1 गडीही बाद होता. पण अर्थात तसं बघायला गेलं तर मांडवीगिरीची बाजू नक्कीच जमेची आहे या दरम्यान. पण असं इथे 7 धावा, चांगलं षटक म्हणण्यापेक्षा 1 चौकार गेला. आणि या एका ओव्हरमध्ये 7 धावा देत टी20 ओव्हरची समाप्ती होते. ध्रुव खेळतो 1, अलंकार खेळतो 6 धावांवर. 67चं टार्गेट पूर्ण करायचं 60 धावांनी. 60 धावांनी अजूनही 5 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. 60 रनची गरज आहे मांडवीगिरी संघाला. नक्कीच प्रयत्न करतील मांडवीगिरी संघ, कारण इथे षटकार चौकारांची नक्कीच गरज आहे. मित्रांनो, आजचा पहिला दिवस वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट यांच्या मंदिराचं सिन्या महादेव, शिवाचा अवतार, भोलेनाथाचा अवतार, ज्या वाडवडिलांनी वरिष्ठांनी ज्या शिवासाठी प्रयत्न केले आणि ज्या वाडवडिलांनी वंशजांनी आपल्या
शिवकर समाजात ज्या ज्या वेळी आपले सिनेमाधवची पूजा अर्चना केली, सिनेमाधवच्या मदतीला धावून आला मित्रांनो. एक छोटंसं मंदिर होतं. दिवस रात्र मेहनत करून सिनेमाधवच्या शिवकर समाजात सगळ्यात वरिष्ठाने खूप मेहनत केली. स्वतःच्या खांद्यावर रेती वाहत ते मोठंसं मंदिर उभारलं आणि आजच्या जनरेशनला, आजच्या पिढीला एक छानसं मंदिर पाहायला मिळतं आहे. आणि सिनेमाधव त्यांच्या नक्कीच अडीअडचणीच्या वेळी धावून येतोय. आणि आज तो फक्त शिवकर समाजाचाच सिनेमाधव राहिलेला नाही मित्रांनो, अख्ख्या गावाचा, मड भाटी सगळ्या कोळी लोकांचा जो सिनेमाधव झालेला मित्रांनो. आणि म्हणूनच या सिनेमाधवच्या मंदिराचा अमृत महोत्सव साजरा करताना आम्ही नक्कीच कुठेच कमी ठेवणार नाही. प्रत्येक एक एक गोष्ट आम्ही या समाजासाठी आणि आमच्या शिवकर समाजासाठी देऊ. आणि नक्कीच याचाच पाठपुरावा करत पहिली स्पर्धा त्या लोकांनी आयोजित केलेली आहे, ती म्हणजे क्रिकेट स्पर्धा. दुसरं षटक चालू आहे. समाधान आपल्या हाती घेतो षटक आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक चांगल्या रीतीने कॉन्फिडंटली चेंडू टाकतोय. पहिला चेंडू वाईट बॉल होता, पण इथे नक्कीच अलंकार थोडासा सावधतेने खेळताना की चेंडू आपण हेरताना कुठे ना कुठे वीक चेंडू मिळेलच याचा नक्कीच चला कॉन्फिडन्स. आणि त्या चेंडूला मी मात्र सोडणार नाही अशा मोठ्या एरियाने अलंकार स्ट्राईकवर. पुन्हा हलक्याचे स्लोवर्ड सोडताना बघा इथे थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न. समाधान म्हणतो कशाला त्रास देऊ माझ्या खांद्याला. बघूया, प्रयत्न तर करतोय, धावा रोखल्या जातात, हा मोठा उद्देश. समाधान सक्सेस होतोय. आणि दुसरं काय हवं आहे पाहूया. ते मांडवी फलंदाज कशा रीतीने आता बॅटिंग आणि आपल्या पायांच्या हालचालीतून कशा धावांवर कसं तुटून पडतात चेंडूला आणि समाधानचा इरादा कसा फोल ठरवतात हे आपल्याला बघायचं. स्ट्राईकवर येतो ध्रुव. बिनबाद मांडवी संघ 9 धावा. पुन्हा सगळ्या प्रेक्षकांचा मी शिवकर समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. यंदाच्या मोसमातली 5वी स्पर्धा, 4 स्पर्धा पैकी एक शिवकर समाज सिनेमाधव तर 3 डोंगरी संघ. थोडासा क्रॉस करून स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये थोडासा वेग पण आपण म्हणतो ना, चेंडू स्ट्रेट टाकला त्याने, कुठलाही टर्न नाही. असं वाटलं होतं ध्रुवला की स्वीप खेळू आपण, पण तसं झालं नाही. चेंडू खालीच राहतोय. पुन्हा या चेंडूला थोडं समाधान व्यक्त करतोय की नाही, मी माझ्या मनासारखा चेंडू टाकलाय, मी सक्सेस झालोय. असो, स्ट्राईकवर ध्रुव खेळतोय. 3 चेंडूच फक्त खेळलाय आणि एकच धाव फक्त त्याने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाली. नक्कीच ध्रुव एक आपण म्हणतो ना बॅटवर खेळपट्टीवर स्वतःला धरून ठेवणारा. पुन्हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा अपील आणि इथे बाद ठरवला जातो. क्रॉस बॅटने खेळतोय. पायचीची अपील सक्सेस होते. इथे पहिला बाद होतो पायच्या रूपाने ध्रुव. मधला चेंडू तो स्क्वेलेकच्या दिशेला खेळायला गेलाय आणि पहिला गडी मिळतोय इथे डोंगरी संघाला ध्रुव यांच्या रूपानं आणि समाधान यांच्या या षटकामध्ये. 4 चेंडू खेळलाय ध्रुव, 1 धाव काढली. एका बाजूला अलंकार मात्र खेळतोय ते 7 धावांवर 6 चेंडू खेळताना. मित्रांनो, यानंतर सुद्धा मी म्हणेन रविवारी म्हटलं ना, रविवारी 2 सेमीफायनलच्या नंतर अबव 50 म्हणजेच ज्या लोकांनी 50 वर्ष क्रॉस केलेले आहेत त्या खेळाडूंची, म्हणजे माजी खेळाडूंची, आता माजी खेळाडू असू दे किंवा एखादं कोणी न खेळलेला सुद्धा खेळू शकतोय, पण अबव 50 ज्यांचं वय आहे अशा लोकांचा सामना ठेवलेला आहे. गावातील सगळ्यांचा एक संघ, गावातील प्लेयर्स लोकांचा एक संघ आणि सिनेमाधव संघातील एक संघ, असे 2च संघ असतील आणि ती मॅच खेळताना आणि पाहताना आपल्याला नक्कीच मजा येणार आहे. तर पाहूया आपण रविवारी 2 सेमीफायनलच्या नंतर. मित्रांनो, समाधान संघाचं दुसरं आता 4 चेंडू समोर खेळतोय राजेश बोंबले. बघा पुन्हा थोडासा चेंडूला आउटस्विंग करतोय राजेश बोंबले. थोडा सावध, त्यांची अर्थ बॅटच तशी आहे, एक आपटून जोरदार अंगयष्टी सुद्धा तशीच आहे की कोणाला वाटेल हा नक्कीच चेंडूचं कातडं काढेल आणि तसाच आहे तो. पण पाहूया सक्सेस झाला तर ही इज व्हेरी रिस्की. पण तेच बघायचं आहे समाधान कसा रोखतोय राजेश बोंबले यांना. थोडासा वेगावर वर, पण चेंडू थोडासा खोलवर होता म्हणूनच समाधान यांनी जास्त अशी अपील नाही केली. फक्त संघ शेवटचं हे दुसरं षटक संपतंय. दुसरं षटक संपतंय आणि एकूण धावसंख्या झाली 9 धावा. एक चांगल्या षटकाची पहिल्या ओव्हरमध्ये
7 धावा आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. गुड ओव्हर, चांगली ओव्हर. अवांतर आतापर्यंत 3 एक अवांतर, हे महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये फक्त एक अवांतर आणि खेळून काढता आली. एकच गडी बाद झाली. एक समाधानाची बाब आहे मांडवी गेली संघासाठी, कारण जेवढे खेळाडू तुमच्या हातात असतील, आता फक्त 4 ओव्हर म्हणजे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला अद्याप धावसंख्या करायची आहे 58. 58 धावा करायच्या आहेत अजूनही. बघा 24 चेंडूमध्ये म्हणजे डबल. 48 चेंडू जरी असते तरी अजून 10 रन्स तुमच्या अंगावर पडतात. आपण जरी डबल म्हटलं 24 चेंडूमध्ये 48, बरोबर ना, पण तरी डबल होऊन सुद्धा 10 रन्स म्हणजे 58 धावा पाहिजेत तुम्हाला. मित्रांनो, उद्या होणारे सामने मसानदेवी विरुद्ध खारवा समाज पहिला सामना असेल. तिसरं षटक सुरू होईल त्याच्या आधी ते दुसरी महत्वाची गोष्ट की 9 वाजता हजर यायचंय. मसानदेवी विरुद्ध खारवा समाज पहिला सामना. दुसरा तेलुगू विरुद्ध यारी गल्ली. तिसरा हिंगळादेवी विरुद्ध खोजा गल्ली आणि शेवटचा सिन्यामध्ये ए आणि हरिविजय ए संघ. म्हणजे उद्या चौथा सामना सिन्यामध्ये ए आणि हरिविजय ए यांच्यामध्ये असेल. संघाचं तिसरं षटक. फुलटा चेंडूला थोडं हवेत खेळण्याचा प्रयत्न, कव्हर करण्याचा प्रयत्न होतो. समाधान पुढे येतोय, पण अलंकाराने हेरलं. कोणताही रिस्क नाही आपण द्यायचा. आपण जो पण खेळपट्टीवर आहोत तेव्हा मांडवीला तोपर्यंत आशा आहेत आणि तेच अलंकाराला बघायचं. कुठे ना कुठेतरी मला संधी मिळेल. स्ट्राईकवर बोंबले, दोन्ही काय ॲक्च्युली हार्ड हिटर आहेत. बोंबलेला संधी दिली आणि म्हणून हेच अनुभवी खेळाडूंचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. स्ट्राईकवर येतो बोंबले, गोलंदाज इथे भावेश टपके. भावेश क्विक ॲक्शन आहे. हात बघा तो एकदम क्विकली फिरवतोय, डबल हात फिरवतोय आणि क्विक ॲक्शन आहे त्याची. आणि ही ॲक्शन बऱ्याच वेळा आपल्याला खूप का असं गोंधळून पाडते आणि मिस करतोय चेंडूला. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुरुवात तर चांगली आहे. नवीन गोलंदाज डोंगरगिरीतील मित्रांनो, अनेक गोलंदाज आजपर्यंत खेळले आले. नितीन डोंगरीकर म्हणा किंवा हे मधले जे काही गोलंदाज होते, अर्थात टपके पण होता. अंकुर टपके अनेक वर्ष खेळतोय. फुलटॉसला हवेत पॅरल शॉट खेळतोय. या 2 धावा सहज होतील असं वाटतंय, पण क्षेत्ररक्षक तितकंच सावध. यंग खेळाडू असल्याने तेवढे चपळ असतात, खांद्यामध्ये तितका जोर असतो. आणि ज्यावेळी आपण म्हणतो ना की लहान मुलांना ज्यावेळी आपण वळण लावतो, जसं वळण लावाल तसे ते फिरत असतात. आणि हेच थोडंसं वळण आम्हाला दिसतंय डोंगरगिरीच्या फलंदाजांमध्ये. असं दरम्यान इथे टपके चांगल्या भरामध्ये गोलंदाजी करतोय. धावसंख्या मात्र ते हळूहळू पुढे सरकते. 11, फक्त 11. तिसरं षटक चालू आहे. स्ट्राईकवर अलंकार 8 धावा काढून खेळतोय. 7 चेंडूला सामोरा गेला तो 8 धावा. नक्कीच मांडवी गेली संघ एखाद्या मोठ्या धावेची वाट बघत असतील आणि नक्कीच दोन्ही फलंदाज तितके दमाचे. हा शॉर्ट चेंडू होता हा, आणि हा बघा कुठे आहे नाही भाईचा. आपल्याला एक चांगला पॅरल शॉट होता. हार्डलक अलंकाराचा षटकाराचा फटका होता. म्हटलं ना आपण की एखादं पॉझिटिव्ह होताना सगळंच पॉझिटिव्ह. मी तुम्ही काही करा. आणि मांडवी गेली डोंगरी गेली संघाचं तेच इथे दिसतं आपल्याला. 2 झेल सुटले होते अंकुर यांचे. आता मात्र इथे एकही झेल आणि तो अवघड झेल इथे डोंगरी गेली संघाच्या अलंकार चाक्यांचा पकडला जातो. षटकाराचा फटका होता अलंकारांचा. अफलातून फटका होता. एक टायमिंग शॉट होता आणि अलंकार चाके वाट बघतायत आपल्या नवीन खेळाडूची. कारण इथे आपण नियमानुसार जे रिंग आपण आखलेले आहे, रिंगच्या बाहेर जर तुम्ही येईपर्यंत जर तुमचा प्लेअर इन नाही झाला तर पॅनल्टी पडणार आहे. आणि म्हणून सगळे खेळाडू सावध आहेत. आणि नक्कीच योग्य आहे. कुठेतरी नियम, कुठेतरी डिसिप्लिन हवं असतं. आणि ते डिसिप्लिन या शिवकड समाज सेना संघाच्या आयोजकांनी आपल्याला दाखवून दिलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की आपण शिस्त जेवढी पाळाल, कारण शिस्त असेल तरच एक वेगळी नियोजन आयोजनाला एक वेगळी लय मिळते मित्रांनो. आणि तेच क्रिकेटला हवं असतं, एक चांगली शिस्त. थँक्यू व्हेरी मच शिवकर समाज. एक चांगली स्पर्धा तुम्ही आम्हाला या गावाला पुन्हा एकदा दिलीत. आणि दरम्यान इथे अतिशय सुरेख खेळणारा अलंकार चाके बाद होतोय. धावसंख्या पोहोचते इथे 11. नवीन फलंदाज झाले शिबू. राईट मोड द विकेट. ऑन साईडला खेळला जातोय. अगदी 1 धाव सहज पूर्ण.
बऱ्याच वेळेला थ्रो करताना बरीच काही बघा काही लोक क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो परफेक्ट थ्रो, तर काही लोक चेंडूला जमिनीवर आपटून थ्रो करतात. कारण तुम्हाला याचे कारण असेल, म्हणजे सायन्स आहे त्याच्यामागे. कारण चेंडू जेवढा आपटून थ्रो करतात ना, तो अजून स्पीडने जातो. लक्षात घ्या, अजून स्पीडने जातो, म्हणून जास्त वेग मिळतो त्या चेंडूला. टपके एक यशस्वी गोलंदाज एकेरी धावा काढतोय. अलंकार सारखा गडी बाद केला. स्क्वेअर लेगच्या दिशेला जाणार चेंडू, हा झेल सुद्धा अगदी सहज आवाक्यात. आणि बघूया आपण हा पंचाजवळ कसली तरी मागणी करतोय, इथे वाईट आहे, अवांतर आहे. बघूया काय करतोय, बघूया आता निर्णय देतील अंपायर. सगळी लोक मॅच पाहतात, संपूर्ण गावामध्ये बसून पाहतात. पंच निर्णय देतील आणि हा बाद ठरवला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. राजेश बोंबले झेलचित बाद होते. स्क्वेअर लेगच्या दिशेला फुलटा चेंडू आवाक्यात झेल होता आणि राजेश बाद होत आहे. मित्रांनो, तिसरा गडी बाद होतोय मांडवी गिल्ली संघाचा. पहिला गडी ध्रुव, दुसरा अलंकार, तिसरा राजेश बोंबले बाद होतोय. 5 चेंडूला सामोरं गेला राजेश यांच्या बॅटमधून. असं वाटलं होतं, आशा होती सगळ्यांना की तो नक्कीच 1-2 शॉट तरी खेळेल आणि धावसंख्या पुढे नेईल, पण तसं झालं नाही. थोडासा निराश, कारण त्याच्या फटक्यावर तो नक्कीच त्याला वाटलं होतं की ही अवांतर अर्थात नो बॉल काढतील काय, पण तसं झालं नाही. फक्त 3 रन्स दिले टपके यांनी आणि 2 गडी मिळवले. वेल डन. फक्त 3 रन्स दिले आणि 2 गडी मिळवले. मित्रांनो, ASC याची यूट्यूब चॅनल सध्या चालू आहे. या ASC यांच्या मार्फत संपूर्ण गावामध्ये वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्ट यांनी आयोजित केली अमृत महोत्सवी क्रिकेट स्पर्धा. सगळे लोक लाईव्ह गावामध्ये पाहत आहेत आणि मग एक छान होतं या गेल्या अनेक वर्षांपासून की केवळ पुरुष वर्गच नाही तर लहान थोर मुलं, स्त्रिया, ताई, माई, अक्का सगळे लोक मॅचेसचा आनंद घेऊ शकतात. कारण ज्यांना IPLची आवड आहे, जे लोक क्रिकेट अर्थात सगळ्यांच्या घरोघरी असा एकही माणूस नसेल जो क्रिकेट बघत नसेल, भारतात काय किंवा वर्सोवामध्ये काय. आणि म्हणून वर्सोवाचं क्रिकेट जरी लोकल असलं तर क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी अति उत्सुक असतात की कोणाची आहे डोंगरी गिल्लीची, कोणाची आहे मांडवी गिल्लीची. आणि मला तरी वाटतं डोंगरीचा प्रत्येक रसिक घरी बसून ही मॅच बघत असेल आणि नक्कीच आनंद व्यक्त करीत असतील की डोंगरी गल्ली ज्या रीतीने आजवर खेळत आले, आतापर्यंत या 3-4 स्पर्धांमध्ये खेळत आलेले, तोच विजय रथ या स्पर्धेमध्ये सुद्धा ते कायम ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत आहेत. कारण 3 चांगले गडी बाद केले मांडवी गिल्ली संघाचे. 67 आतापर्यंत आय थिंक हायेस्ट टार्गेट असावा. डोंगरी गिल्लीने 68 बघा त्यांचाच रेकॉर्ड आहे 68 आणि 67 म्हणजे 67 टू विन. म्हणून या घरी बसून सुद्धा मॅच पाहताना बरीच प्रेक्षक, मी म्हटलं ना की डोंगरीचे प्रेक्षक खूप आहेत, पण घरी बसून सुद्धा आरामात बघतात. उन्हाळा आहे, थोडीशी धूळ उडते आहे, लग्न सराई चालू आहेत आणि म्हणून या सगळ्या कारणामुळे डोंगरी गिल्ली प्रेक्षक थोडासा कमी दिसतोय. एका मांडवी गिल्ली प्रेक्षक सुद्धा कमी दिसतोय आम्हाला. आणि संघाचं 4थं षटक समाधान. पुन्हा हलकेसे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करतोय, लेग स्पिन टाकतोय. आणि म्हणून इथे फलंदाजांना लक्षात घ्या, आपण वर्षाचे जे फलंदाज आहोत. हॅलो, मांडवी गिल्ली कोळी जमातचे उपाध्यक्ष अलंकार चाके यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. अलंकार चाके उपाध्यक्ष मांडवी गिल्ली कोळी जमात. मला वाटतं नक्कीच मॅचमध्ये एकदम एकाग्र झाले आहेत. त्यांना मॅच बघायचे, मॅच विन कसं आपल्या प्लेयर्सना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, डोंगरी गिल्ली संघाची समाधानकारी कामगिरी पाहताना दरम्यान चेंडू इथे आवाक्यात आणि हा दुसरा झेल. एकच प्लेयर इथे दिवेश चांदी 2 झेल घेतोय आणि थोडेसे नाखुश शिबू बाद होतोय. इथे आमच्या व्यासपीठावर डोंगरी तरुणमुलाचे अध्यक्ष प्रशांत चिखले, डोंगरी तरुणमुलाचे माजी अध्यक्ष जयेंद्र लडगे, सेक्रेटरी भगवान भांजी, अर्थात सगळेजण क्रिकेटचे रसिक, क्रिकेट ज्याने अर्ध आयुष्य क्रिकेटमध्ये घालवलं असे जयेंद्र, भगवान,
आणि सातत्याने भगवान म्हणा किंवा जयेंद्र म्हणा किंवा प्रशांती मगाशीच प्रशांतबद्दल म्हटलं की वर्सॉ स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा वर्सॉच्या क्रिकेटमध्ये सातत्याने सहभाग आणि आपला निर्विवादपणे योगदान त्यांचं असंच असतं. आणि आज आपला संघ इतकी बहारदार कामगिरी करतोय हे पाहताना लक्षात ठेवा, ज्यावेळी दुसरे संघ विजयी होत असताना त्यांना ज्या आठवणी यायच्या त्या आठवणी आज पुन्हा एकदा आपला संघ करून देतोय हे पाहून नक्कीच त्यांना मनाला समाधान वाटलं असेल की कभी तो दिन थे सुनहरे, आणि आज आमची मुलं नवीन मुलं आज ही दिवस आम्हाला परत आणतात, यासारखं दुसरं समाधान काय. असं मित्रांनो, संघ इथे समाधानकारक कामगिरी करताना या चौथं षटक चालू आहे. फुल टॉस चेंडू हलकेसे बघा, हे टेन्शन, हा प्रेशर क्रिएट करणं. फुल टॉस कुठेही खेळू शकला असता. बाजारगल्ली संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, याआधी आपण बाजारगल्लीचे कर्णधार विशाल आणि अश्विन आरेकर, विकास मंडळचे कर्णधार सुरका घालून गोंड्याची टोपी घालून टॉसअपसाठी आले. बघा इथे अतिशय सुंदर असं दृश्य होतं ते. हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या दिशेला 1 धावेसाठी धावसंख्या इथे पोहोचलेली आहे 15 धावा. खूप पल्ला दूर आहे. मांडवीगिरी संघ ॲक्च्युली असं वाटत नाही, पण कुठेतरी वाढ बघताय चौकार षटकाराची, पण तसं तरी इथे दिसत नाही. दिघे प्रहर्ष 2 चेंडू खेळतोय. दिघेच्या बॅटमध्ये नक्कीच आहे ताकद, कारण दिघे आणि मागच्या मांडवीगिरी जमातच्या स्पर्धेमध्ये ती दाखवून दिलेली आहे. बघूया, 2-3 शॉट लागले, थोडीशी भरारी घेतली तर पुन्हा एकदा उत्साह मांडवीगिरीच्या संघात येऊ शकतो. पण समाधान मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. आपला अनुभवाचा वापर, टप्पा कुठे असावा, बॅट्समनच्या डोक्यात काय असावं, बॅट्समन कुठे खेळेल, या सगळ्याचा विचार समाधान करतोय. आणि हे समाधानकारक पुन्हा एकदा षटक संपतंय. या ओव्हरमध्ये समाधाने फक्त 4 धावा दिल्या, मागच्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या, टोटल 6 धावा त्यांनी दिल्या 2 ओव्हरमध्ये आणि 2 गडी मिळवले. हॅलो, मी पंचांना विनंती करील की सामन्याला गती आणावी, थोडीशी गॅदरिंग कमी करावी, डोंगरी गल्लीने थोडंसं सहकार्य करा आपल्याला. त्याच्यानंतर अजूनही एक सामना खेळवायचा आपल्याला. धावसंख्या 16, मांडवीगिरी 16 धावसंख्या, अजूनही 41 धावांनी मागे. 41 टोटल 12 चेंडूमध्ये 41, म्हणजे IPLचा गेम आलेला आहे. आता हाणामारीचा गेम होईल आणि म्हणूनच एक वेगळं क्रिकेट खेळावं लागेल मांडवीगिरी संघाला. पिंटू दुसरं पिंटू हा बरीच वर्ष मधल्या काळात खेळत नव्हता, पण सुरुवातीला जेव्हा याचा मोठं स्टार्ट घेत होता, चांगली या पिंटूला चांगली संधी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याला चान्स मिळाला होता, पण काही कारणास्तव जाऊ शकला नाही. अतिशय सुरेख मागच्या वर्सॉ स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या स्पर्धेत सुद्धा पिंटू यांनी चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी केली होती. हाईट कमी पण चांगलं लेंथवर गोलंदाजी. ज्यावेळी नवोदित म्हणजे नवा होता, चांगला टप्पा, पण म्हणतो ना आपल्याला म्हणजे जो कॉन्फिडन्स म्हणा, एक भीती म्हणा, एक प्रेक्षक वर्गाची भीती, एवढा मोठी स्पर्धा ती सुद्धा मोठ्या संघाची खेळतो आपण, मोठ्या संघामध्ये स्थान, या सगळ्याच एक प्रेशर असतं ते तेव्हा, पण आता तसं नाही आहे. आणि म्हणून दिलखुलासपणे पिंटू गोलंदाजी करतोय आणि त्याची दिवसेंदिवस गोलंदाजी बहारते आहे, खुलते आहे आणि म्हणूनच तो चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो डोंगरी गल्ली संघासाठी. दरम्यान इथे आरेकर नॉन स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज, पण डावखुरी गोलंदाजी सुद्धा त्याने चांगली केली, पण धावा मात्र रोखता आल्या नाही, कारण आरची त्यांच्या 22 धावा आणि त्यानंतर शेवटचं प्रथमेश यांनी मारलेला षटकार. दरम्यान अतिशय सुरेख हा षटकार, डावखुऱ्या फलंदाला बेनिफिट होता असं आहेत या मैदानावर, वारा सुद्धा त्याला मदत करतोय. पण अलंकारचा मला वाटतं षटकार गेला असता तर त्या ओव्हरमध्ये एक मांडवीगिरी संघाला नक्कीच एक थोडंसं पुन्हा एक आशेचं किरण दाखवता आलं असतं, पण डोंगरी गल्लीच्या त्या खेळाडूने मात्र ते दिलं नाही. असो, दरम्यान इथे पिंटू 4 चेंडूमध्ये 8 धावा देतोय.
चालू असलेला सामना मांडिवली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध डोंगरेली स्पोर्ट्स क्लब. या 2 धावा चोरून काढलेल्या दीपक आरेकर आणि सर्वेश यांनी प्रहर्ष यांनी. एक अवंतर धाव, 2 अवंतर धाव वाईड व 22 स्वरूपात. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकताना 28. पिंटू यांचा सामना करेल दीपक आरेकर. फिरकावून मारला चेंडू हवेत, चेंडूच्या खाली भावेश टपके आपलं कामगिरी चोख बजावतायत. भावेश टपके हॅलो 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 दीपक आरेकर यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे सर्वेश कासकर. आणि आता शतक घेऊन येत आहे अंकुर टपके. शेवटचं शतक अंकुर टपके यांचं. फिरकावून मारलेला चेंडू, चेंडू समाधानच्या हाती. एक चांगला थ्रो. 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या 29. निर्धाव चेंडू. डोंगरेली संघाने हा सामना आपल्या बाजूने झुकून घेतलेला आहे. फिरकावून मारला चेंडू, चेंडू समाधान चांगलं क्षेत्ररक्षण समाधानांच्या मार्फत. 1 धाव. 1 धावने संघाची धावसंख्या 30. अजूनही 38 धावांची आवश्यकता. एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. वाईट +1. अजून ही 2 अवंतर धाव वाईट +22. सॉरी, धन्यवाद पंच. निर्धाव चेंडू 22. आणि शर्यतीने सामना इथे विन झाले डोंगरेगल्ली स्पोर्ट्स क्लब. हा सामना असा अटीतटीचं वाटलं असं वाटलं होतं, पण डोंगरेगल्ली प्रत्येक
मग बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण या संपूर्ण मॅचवर आपली पकड कायम ठेवली होती. अभिनंदन डोंगरेगिरी स्पोर्ट्स क्लब आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू अर्चित उत्तम सांधी. 22 धावा अर्चित याने आपल्या संघासाठी काढल्या आणि हार्ड लक मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब. बाजार गल्ली आणि विकास मंडळ यांच्यात लवकर सामना सुरू होणार आहे. बाजार गल्लीने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं मॅच लवकर चालू करावी कारण अंधार पडेल. कारण जवळजवळ 6 वाजून गेले आहेत. दिवस जरी मोठा आहे पण जेवढं तुम्ही लवकर सामना खेळाल तेवढं तुम्हाला सगळ्यांनाच चांगलं. चला अभिनंदन आणि सेमीफायनलमध्ये पहिली टीम या स्पर्धेतली पोहोचलेली आहे डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब. आजवरच्या या अर्थात ही 5वी या आधीच्या 4 स्पर्धांमध्ये हॅलो अलंकार चाके उपाध्यक्ष मांडवी गल्ली जमात. राजू कापर